अतिशय दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे। पुण्यातील मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ देखील दाखल झाले। उसमें से कुछ लोग हमारे स्थानीय कार्यकर्ता ने बाहर निकाले और 4-5 लोग अभी भी ब्रिज के अंदर फंसे। ब्रिज का जो भाग पानी में गिरा है उसमें। तर ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेऊन खरं तर बचाव कार्य आता सुरू झालेलं आहे। खरं तर स्थानिकांच्या मदतीनेच बचाव कार्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता एनडीआरएफच्या 2 टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। यासोबतच 20 ते 25 जण वाहून गेल्याची देखील माहिती समोर येते। पुणे कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती। पूल निकृष्ट दर्जाचा होता असा दावा माजी आमदार बाळा भेगडे यांनी केलाय। स्वतः लोकशाही मराठीशी बोलताना त्यांनी हा दावा केलेला आहे। अनेकदा त्यांच्या वतीने पत्र व्यवहार देखील करण्यात आले होते, मात्र तरी देखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नव्हती। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडे जाऊयात। सुशांत, सध्याची काय अपडेट आहे? मृतांचा आकडा वाढला आहे का? अधिकृत माहिती काही समोर येते का? नक्कीच आता जी अधिकृत माहिती जी येते 7 जणांना बचावण्यात यश आलेलं आहे आणि त्यातले जे काही जण जखमी आहेत त्यांना जवळच्याच रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे उपचारासाठी। आणि जो अधिकृत आकडा प्रशासनाने जो दिलेला आहे आता 2 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी जो पूल होता तो जुना असल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आणि रेस्क्यू टीमने ह्या सर्व बचाव कार्य केलेलं आहे। आणि एकूण पर्यटक या ठिकाणी किती पोहोचले होते, जे त्या या ठिकाणी पर्यटक पोहोचले होते त्यांच्या सोबतचे सर्व लोक सुखरूप आहेत का याची देखील आता मोजणी केली जाते, विचारपूस केली जाते आणि याचा सर्व सर्वे जो आहे तो स्थानिक प्रशासन मावळ तालुक्याचं जे प्रशासन आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि याचा संपूर्ण ते आढावा घेतात, त्याची माहिती घेतात आणि परंतु स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याकडून एक सवाल उपस्थित केला जातोय, हा पूल जुना होता तरी देखील प्रशासनाने का लक्ष दिलं नाही? ही दुर्घटना आज घडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।